हॅलो. तर सकाळी मी नाश्ता बनवायला घेतला होता. तर नाश्त्यात काय तर डोसे बनवत होते मी, कारण इडलीचे बॅटर उरले होते. सो 3च डोसे रेडी झाले. मग दोघांसाठी तर ते पुरेसे आहेत. आणि मग असं सर्व आम्ही दोघांनी नाश्ता केला. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकात बनवली होती सोयाबीनची भाजी. भाई हल्ली उन्हाळा आहे ना, तर भाज्या पाहिजे तशा भेटत नाही आहेत. आणि मग रोज प्रश्न असतो की काय भाजी बनवायची. मग आज विचार केला की चला प्रोटीन खाऊया, म्हणून सोयाबीन बनवायचं असं ठरवलं. तर इकडे मी तेलात कांदा वगैरे फ्राय करून घेतले. त्यानंतर टोमॅटो ॲड केला आणि ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतला. त्यातच मी मीठ पण टाकले होते, जेणेकरून कांदा लवकर सॉफ्ट होईल. आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले. ते सर्व टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट झाले होते. नंतर मी त्यामध्ये सर्व घरातले मसाले ॲड केले. गरम मसाला वगैरे जे घरगुती मसाले आहेत ते सर्व ॲड केले आणि त्यानंतर त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि वाटण बनवले होते मी, भाजलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं, तर ते पण त्यामध्ये मिक्स करून टाकले. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी सोयाबीन शॅलो फ्राय करून घेतल्या होत्या, त्या मिक्स करून टाकल्या आणि त्यामध्ये गरम पाणी टाकले, कारण भाजीची टेस्ट बॅलन्स राहावी. जेवढं गरजेपुरतं पाणी होतं तेवढं सर्व ॲड केले. त्यानंतर मी चपाती बनवायला घेतली आणि चपाती आज मी अशा ट्रायंगल बनवल्या होत्या. म्हटलं चला आज काहीतरी वेगळा शेप बनवूया म्हणून. चपाती ट्रायंगल असू दे, स्क्वेअर असू दे किंवा राऊंड असू दे, ती फुगणार म्हणजे फुगणारच. भाई आपण एक्सपर्ट झालो आहे चपाती बनवण्यामध्ये. आणि ना इकडे भाजी पण झाली होती रेडी, जी की नॉनव्हेजसारखी दिसत होती ना थोडीशी. मी नंतर गॅस वगैरे स्वच्छ करून घेतला आणि मी संध्याकाळी चालली होती भाजीला. तर ह्या आजी आहेत जे तिथे राहतात, त्यांनी मला आवाज दिला आणि त्यांनी मला त्यांच्या झाडांचे मँगोज ऑफर केले. त्यांनी मला मँगोज दिले. त्यानंतर घरी आल्यानंतर मी लागली होती स्वयंपाकाला. आणि मग मला इच्छा झाली होती गोड खाण्याची. सो मी इथे शिरा बनवायला घेतला होता आणि शिरा पण मी मँगो शिरा बनवत होती. रवा भाजून झाला होता. नंतर मी तुपामध्ये थोडे ड्रायफ्रूट पण फ्राय करून घेतले आणि त्यामध्ये तो भाजलेला रवा टाकला. नंतर मँगोचा पल्प ॲड केला. पूर्ण एक मँगोचा पल्प ॲड केला आहे मी. नंतर दूध पण ॲड केलं आणि रवा व्यवस्थित शिजवून घेतला. नंतर त्यामध्ये वेलची पूड ॲड केली आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. ते मिक्स झाल्यानंतर मला थोडीशी परत दुधाची गरज वाटली. मग परत मी दूध पण ॲड केले आणि त्यानंतर ते मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये साखर ॲड केली. आता साखर मी माझ्या टेस्ट अकॉर्डिंग ॲड केलेली आहे. साखर ॲड केल्यानंतर शाईन आली होती शिऱ्याला, जी की व्हिडिओमध्ये नसेल दिसत. आणि इकडे माझा शिरा पण झाला होता रेडी. सो मी तो थोडासा वाटीमध्ये काढला आणि देवाला भोग दाखवला. त्यानंतर मी भाजी बनवायला घेतली होती पनीरची. सो फटाफट इकडे पनीरची भाजी रेडी केली, कारण मला एवढं सगळं बनवता खूप जास्त टाईम होऊन गेला होता. फटाफट पनीरची भाजी बनवली, ग्रेव्हीवाली भाजी बनवली होती. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. चलो बाय, मिलते हैं कल. स्टे ट्यून.